राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केली आहे। यामध्ये सुमन शिवाजी महत शेट्टी यांच्या रेपे गल्लीतील घरासह खडी गल्लीतील महालक्ष्मी नागरी पतसंस्थेत चोरट्यांनी निशाणा साधून रोख रक्कम पसार केली। या घटनेत महत शेट्टी यांच्या घरातून अंदाजे 8 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 70,000 रुपयांची रोकड तर महालक्ष्मी पतसंस्थेतील 72,000 रुपये लंपास करण्यात आले। असे एकूण 7,40,000 रुपयांची धाडसी चोरी झाली। मात्र गावातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सरवडे गावात शनिवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील गजबजलेल्या भागात असलेल्या सुमन महत शेट्टी यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। कपाटातील सुमारे 8 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 70,000 रुपये चोरून चोरटे पसार झालेत। तर खडी गल्लीत असणाऱ्या महालक्ष्मी नागरी पतसंस्थेतील 72,000 रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला। असा एकूण 7,40,000 रुपयांची धाडसी चोरी झाली। मात्र गावातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। शिवाजी महत शेट्टी यांनी कष्टातून उभारलेला व्यवसाय उभारला होता आणि गेली अनेक वर्षापासून चिरमुरे फुटाणे विकून व्यवसायाची सुरुवात केली होती। त्यानंतर व्यवसाय स्थिरावला, कष्टातून पैसे मिळवले। मात्र शनिवारी रात्री झालेल्या चोरीतून आयुष्यात मिळवलेली सर्व पुंजी चोरट्यांनी लंपास केली हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते। पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले। अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत। सरवडेत सुमारे 48 गावच्या सुविधेसाठी आउटपोस्ट आहे। कार्यालयाचा निवासस्थान असलेले आउटपोस्ट अनेक वर्ष बंद आहे। त्याची दुरावस्था झाली आहे। काहीतरी घटना घडली तर आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे महाराष्ट्र दिनादिवशी सदर पोलीस चौकी उघडली जाते। हाच धागा पकडून चोरट्यांनी भरवस्तीत ही धाडसी चोरी केली असल्याचं बोललं जात आहे। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। सरवडे बाजारपेठेत आमचं जुनं घर आहे। आम्ही नव्या घरामध्ये राहायला गेलो, झोपायला गेलो होतो। आमच्या जुन्या घरामध्ये चोरी झाली। एकूण 8 तोळे सोनं गेले, चांदी गेली, 82,000 रुपये रोख रक्कम गेली। आम्ही उघड्यावर झालो।